हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत बिझनेस फायनान्सचे MCQ क्वेश्चन आणि आन्सर. चला तर बघूया. तर आजचा पहिला प्रश्न बघू आपण. द डॅश डॅश डील्स विथ इश्यू ऑफ न्यू सिक्युरिटीज ओनली. 4 ऑप्शन आहेत. ए प्रायमरी कॅपिटल, बी सेकंडरी कॅपिटल, सी सुपर, डी रिटेल. तर याचा आन्सर आहे ए प्रायमरी कॅपिटल. द प्रायमरी कॅपिटल डील्स विथ इश्यू ऑफ न्यू सिक्युरिटीज ओनली. सेकंड आहे अंडररायटिंग ऑफ शेअर्स इश्यू इज मेड डॅश डॅश बाय सेबी. ए फ्री आहे, बी ऑप्शनल, सी नेसेसरी, डी मॅन्डेटरी. तर याचं आन्सर डी करेक्ट आहे. बघा, डी आन्सर करेक्ट आहे. डी अंडररायटिंग ऑफ शेअर इश्यू इज मेड मॅन्डेटरी बाय सेबी. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश आर दोज who buy scripts at low price for selling them at a higher price. Answer B, bulls. Bulls are those who buy scripts at low price for selling them at a higher price. म्हणजे कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत विकणारा याला आपण बुल्स म्हणतो. The trading system of BSE is known as a Option A, Bolt. The trading system of BSE is known as a Bolt. पाचवा प्रश्न आहे सेबी हॅज इट्स हेडक्वार्टर ॲट. आन्सर आहे मुंबई. सगळ्यांनाच माहिती आहे की सेबीचं हेडक्वार्टर हे मुंबईला आहे. सहावा प्रश्न आहे CRISIC, द फर्स्ट क्रेडिट रेटिंग एजन्सी इज इंडिया, वॉज इस्टॅब्लिश्ड इन द इयर 1987. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्रेडिट रेटिंग कवर्स डॅश डॅश डेबिट इन्स्ट्रुमेंट्स ऑफ अ कंपनी. ए मीडियम टर्म, लॉन्ग टर्म, सी शॉर्ट टर्म, डी ऑल ऑफ द अबो. ऑल ऑफ द अबो आन्सर करेक्ट आहे. क्रेडिट रेटिंग कवर्स मीडियम टर्म, लॉन्ग टर्म, शॉर्ट टर्म्स डेबिट इन्स्ट्रुमेंट्स ऑफ अ कंपनी. त्याच्यानंतरचा आठवा प्रश्न आहे डॅश डॅश इज द फर्स्ट अँड द लार्जेस्ट डिपॉझिटरी इन इंडिया. तर आन्सर आहे ए NSDL, लार्जेस्ट डिपॉझिटरी इन इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश इज अडॉप्टेड फॉर ऑफरिंग द शेअर्स ऑफ द एक्झिस्टिंग कंपनी टू इट्स एम्प्लॉईज. ऑप्शन डी प्लेसमेंट बाय एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन इज अडॉप्टेड फॉर ऑफरिंग द शेअर टू इट्स एम्प्लॉईज. हे आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट आहे 10वा सेबी प्रोटेक्ट इंटरेस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स. बी इन्व्हेस्टर करेक्ट आहे. 11वा प्रश्न आहे डॅश डॅश इज द फर्स्ट म्युच्युअल इस्टॅब्लिश्ड इन इंडिया. डॅश डॅश इज द फर्स्ट म्युच्युअल फंड इस्टॅब्लिश्ड इन इंडिया. तर आन्सर बी आहे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्युच्युअल फंड इज द फर्स्ट म्युच्युअल फंड इस्टॅब्लिश्ड इन इंडिया. UTI, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्युच्युअल फंड. बी आन्सर करेक्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 12वा डॅश डॅश स्कीम ऑफ म्युच्युअल फंड हॅज टॅक्स बेनिफिट. तर आन्सर आहे ECSS. ECSS स्कीम ऑफ अ म्युच्युअल फंड हॅज टॅक्स बेनिफिट. नेक्स्ट आहे द डॅश डॅश फंड कॅन बी रिडीम्ड ॲट एनी टाईम. तर ओपन एंडेड फंड कॅन बी रिडीम्ड ॲट एनी टाईम. 14वा आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट डील्स विथ इन्व्हेस्टमेंट पॉलिसी. तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट डील्स विथ इन्व्हेस्टमेंट पॉलिसी. नेक्स्ट आहे 15वा द फर्स्ट स्टेप इन अ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कन्स्ट्रक्शन. आन्सर बी कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 17वा फायनान्शियल inclusion aims at providing services to. Answer C, poor people. तर फायनान्शियल इन्क्लुजनचं एम काय आहे तर पुअर पीपल म्हणजे गरीब लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन फायनान्शियल इन्क्लुजन आयडिया इज टू प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस ॲट रिजनेबल कॉस्ट. In a financial inclusion idea is to provide services at B
आन्सर आहे रिजनेबल कॉस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे द बँक हू गिव्स बूस्ट टू सेल्फ हेल्प ग्रुप इज. आन्सर डी आहे नाबार्ड. NABARD. आन्सर आहे नाबार्ड. नेक्स्ट आहे द ग्रोथ ऑफ इंडस्ट्रियल सेक्टर डिपेंड्स अपॉन द परफॉर्मन्स ऑफ कॉर्पोरेट सेक्टर. द ग्रोथ ऑफ इंडस्ट्रियल सेक्टर डिपेंड्स अपॉन द परफॉर्मन्स ऑफ. बी आन्सर आहे कॉर्पोरेट सेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफिशियंट मॅनेजमेंट लीड्स टू बेटर परफॉर्मन्स ऑफ कॉर्पोरेट सेक्टर. इफिशियंट मॅनेजमेंट लीड्स टू बेटर परफॉर्मन्स ऑफ कॉर्पोरेट सेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बॅड मार्केटिंग स्ट्रॅटेजीज रिझल्ट इन डिक्लाइन. बॅड मार्केटिंग strategies result in a decline of. Answer is sales. नंतरचा प्रश्न आहे outdated technology has direct impact on the. 4 ऑप्शन आहेत ग्रोथ ऑफ द कंपनी, प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कंपनी, प्रोडक्टिव्हिटी ऑफ द कंपनी. तर आन्सर बी आणि सी दोन्ही करेक्ट आहेत. प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कंपनी आणि प्रोडक्टिव्हिटी ऑफ द कंपनी हे दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. एक्सेसिव्ह एक्सपान्सेस लीड्स टू लॉ प्रॉफिट. एक्सेसिव्ह एक्सपान्सेस लीड्स टू. आन्सर आहे लॉ प्रॉफिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग इज अ चेंज अंडर डॅश डॅश कोर्स. सी आन्सर आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी. कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग इज अ चेंज अंडर एक्स्ट्रा ऑर्डिनरी कोर्स. नंतरचा प्रश्न आहे अंडर डायव्हर्सिटीचर फॉर्म द कन्सिडरेशन इज टू बी पेड इन ओनली कॅश. तर अंडर डायव्हर्सिटीचर फ्रॉम द कन्सिडरेशन इज टू बी पेड इन कॅश ओनली. नेक्स्ट आहे अंडर डी mergers form the consideration is paid in the firm equity shares only. Under demergers form the consideration is paid in the equity shares only. Dash dash cash flows are relevant in a decision making. तर याचा आन्सर आहे सी differential cash flows are relevant in a decision making. Next question है P1 is a greater than 1.00 then NPV must be positive. Answer is B positive. P1 is a greater than 1.00 then NPV must be positive. Next है when liquidity is important for a firm dash dash method is useful. Answer D payback period. When a liquidity is important for a firm, payback period method is useful. नंतरचा प्रश्न आहे dash dash indicates the amount of cash generated each year. 4 ऑप्शन आहेत ए फ्री कॅश फ्लो, बी रिलेव्हंट कॅश फ्लो, सी डिफरन्शियल कॅश फ्लो, डी आहे टर्मिनल कॅश फ्लो. तर याचा आन्सर आहे ए फ्री कॅश फ्लो इंडिकेट्स द अमाऊंट ऑफ कॅश जनरेटेड ईच इयर. आन्सर ए फ्री कॅश फ्लो. नंतरचा प्रश्न आहे व्हेन पॉसिबिलिटी ऑफ टेक्निकल ऑब्सॉलेसन्स इज हाय इट इज अ बेटर टू बाय. When possibility of technical obsolescence is high, it is a better to. Answer B at the buy. Where competition is severe, attempt may be made to dash dash parts. Answer A make. Where competition is severe, attempt may be made to make a parts. Next है where market share of produced is great dash dash decision is more profitable.
आन्सर बी येतं मेक व्हेअर मार्केट शेअर ऑफ प्रोड्युसड इज ग्रेट मेक डिसिजन इज अ मोर प्रॉफिटेबल. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ पॉसिबिलिटी ऑफ टेक्निकल ॲब्सोलेसन्स इज हाय इट इज बेटर टू बाय. आन्सर आहे इट इज अ बेटर टू बाय. मे बी हे क्वेश्चन 2 वेळा रिपीट झाले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश इज द लेंथ ऑफ द टाइम रिक्वायर्ड टू रिकवर द इनिशियल कॅश आउटले. आन्सर ए पेबॅक पिरियड. आन्सर ए द पेबॅक पिरियड इज द लेंथ ऑफ द टाइम रिक्वायर्ड टू रिकवर द इनिशियल कॅश आउटले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 क्वेश्चन आणि आन्सर बघितलेले आहेत. बिझनेस फायनान्सचं पण 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवेन जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल.